भाजपकडून मुंबईत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी ती स्टार प्रचारणा जी आमची आहे त्यामध्ये योगी आदित्यनाथ आहेत, मैत्री ठाकूर आहेत, इतर मनोज तिवारी आहेत, असे उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी. नाही, त्यांच्यामध्ये त्यांनी मुंबईची फाळणी केलेली आहे. एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई मराठी माणसं, एक मराठी माणसाची मुंबई, अशी भाजपनं सरळ फाळणी केली. आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे. जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं. पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबई सुद्धा तेच करतायत. तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे? तुम्ही सक्षम नाही आहेत. हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे, मुंबईकर आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे. पण तुम्ही योगींना आणणार, तुम्ही रेखा गुप्ताला आणणार, तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार, म्हणजे त्या त्या प्रांताचे जातीच्या लोकांना त्या त्या भागातून लोक आणखी आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय. मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात? तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना, मग तुम्ही जिंकून दाखवा ना. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूनचा जो प्रवेश आहे तो वादग्रस्त म्हणताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण स्वतः चंद्रकांत खैरेंचा विरोध आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांबून चालन केलं जात आहे, अशी टीका फडणवीसांची. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहे. जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय, अशोक चव्हाणांचे चाटताय, सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी, हे काय आहे? रशीद मामू वगैरे विषय सोडून द्या. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना. ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण यांचे जोडे कोण चाटताय, कशा करता चाटताय? हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईतला जी काही आपल्यावर समज 67 प्रभागांमध्ये विशेष करून दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली पाहायला मिळते. आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी. 67 काय घेऊन बसलाय? जो बहुमताला जो आकडा लागतो या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतात. 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकतो. हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे. सर, ठाण्यामध्ये शिवसेना मनसे काय स्थिती असेल? काही तिकडचं काही, कारण ठाण्याचं बाळासाहेबांचं विशेष प्रेम ठाण्यावरही राहिले राष्ट्रवादी, त्यामुळे तिथे काय महाविकास आघाडी म्हणून आहे की शिवसेना मनसे म्हणून आहे, काय नेमकं घडतंय? शिवसेना मनसे नक्कीच आहे. पण आमच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा केलेली आहे, पण माझ्याकडे त्याविषयी फार माहिती नाहीये. पण शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. तिकडले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झालेली आहे. खास करून जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर सुरुवातीलाच बैठका झालेल्या आहेत. त्या संदर्भात तुम्हाला संध्याकाळपर्यंत निकाल मिळेल. शक्यता आहे की महायुती तिथे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदार म्हणतात की आजपर्यंतचा अल्टिमेटम आहे, जर आज नाही झालं तर स्वबळावर लढू. हे सगळं घडत असताना ठाण्यात नमो ठाणे असेही बॅनर लागले. नमो ठाणे, नमो भारत, नमो भारत वेगळी आणि श्रीकांत शिंदे तर वेगळ्या सभा घेतात स्वतंत्र. नाही, ठीक आहे. अल्टिमेटम वगैरे असा काही नसतो. ठाण्याचं महत्व वेगळं आहे. आपल्याला भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा पराभव करायचा, एवढंच मला माहिती आहे.